श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात झालेली आहे आणि आज आहे श्रावण महिन्यामधील पहिलाच श्रावणी सोमवार। प्रत्येकाला वाटतं की माझ्या जीवनामध्ये जे काही दारिद्र्य, दोष, अडचणी, संकट, विघ्न आहेत तर ते सर्व दूर व्हावे आणि माझ्या घरावरती पूर्णपणे महादेवांची कृपा असावी। देवादिदेव महादेव यांची कृपा जर आपल्यावरती प्राप्त झाली तर कोणतीच गोष्ट ही आपल्यासाठी अशक्य नसते। भूत, प्रेत, पिशाच, बाधा, त्याच्यानंतर वाईट ज्या काही शक्ती आहेत तर त्या सर्व नष्ट होतात आणि महादेवांची सेवा कोण करत नाही। या पृथ्वीवरती जो कोणी आहे, झाडं, झुडपं, प्राणी, पशु, पक्षी हे सर्वच महादेवांची सेवा करत असतात आणि आपणही महादेवांची सेवा करत असतो। महादेव हे असुरांचे सुद्धा होते, महादेव हे दानवांचे, महादेव हे देवांचे सुद्धा होते। तर महादेवांची सेवा केल्यामुळे आपल्याला काय प्राप्त होतं? जीवनातील सर्व संकट आपली दूर होतात आणि त्याचबरोबर जी अशक्य गोष्ट आहे तर ती सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते फक्त महादेवांच्या सेवेने। तर आज आपल्याला आपल्या घरामध्ये महादेवांची सेवा करायची आहे। आपल्या घरातील ज्या काही वाईट शक्ती आहेत तर त्या त्यांच्या कृपेने दूर व्हाव्या आणि त्याचबरोबर आपल्या जीवनातील सर्व दारिद्र्य दूर व्हावं। आपल्या घरामध्ये जो पैसा येतो तो पैसा टिकून राहावा आणि अप्राप्त लक्ष्मी आपल्याला प्राप्त व्हावी, प्राप्त लक्ष्मी स्थिर राहावी आणि प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं। व्यापार, व्यवसाय, नोकरी, शेती, प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं। त्यासाठीच आज आपल्याला आपल्या घरामध्ये एक उपाय करायचा आहे। आपण जे काही उपाय करतो तर ते भक्तीने, श्रद्धेने आणि विश्वासाने जर केले तर त्याचे अनन्यसाधारण फायदे हे आपल्याला होत असतात। तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा, काय करायचा हे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत। त्यामुळे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच चॅनलला सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर सुद्धा शेअर करा। सर्वात प्रथम आज घरामध्ये 11वा शिवलीलामृतचा अध्याय नक्की पठण करा। त्याचबरोबर शिवदारिद्र्य दहन स्तोत्र, त्याचबरोबर नमः शिवाय, ओम नमः शिवाय, पंचाक्षर मंत्र, षडाक्षर मंत्र, श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मूल मंत्र, कोणत्याही एका मंत्राचं आज घरामध्ये पठण हे झालंच पाहिजे। त्याचबरोबर आज भगवान विष्णूंची सुद्धा सेवा करायची। आज सोमवार आहे पण तुम्हाला सर्वांनाच माहीत आहे की महादेवांचे जे आराध्य आहेत तर ते कोण आहेत तर भगवान विष्णू। त्यांची केलेली सेवा सुद्धा त्यांना अतिशय प्रिय असते। त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम नमो नारायणा यापैकी कोणत्याही एका मंत्राची एक माळ जप तुम्हाला करायचा आहे किंवा मग व्यंकटेश स्तोत्रमची सेवा सुद्धा तुम्ही आज करू शकता। 11 वेळेस किंवा 21 वेळेस पठण करायचं। त्याच्यानंतर संध्याकाळी एक अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे। आपल्याला चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे। खडे मीठ आणि त्याच्याबरोबर लवंगा घ्यायच्या आहेत। लवंगा 2 चिमूटभर खडे मीठ घ्यायचं आहे। आपल्या घरामध्ये सुद्धा जी लोक राहतात तर त्यांना सुद्धा नजरदोषेचा त्रास होतो। त्यामुळे हे जे साहित्य आहे घरातील प्रत्येक व्यक्तीवर ओवाळायचं। आपला पती, मुलगा, मुलगी, घरातील सासू सासरे, वयोवृद्ध जे कोणी घरामध्ये राहत असेल त्यांच्या सर्वांवरून हे साहित्य ओवाळायचं। आपल्या स्वतःवरून सुद्धा हे साहित्य आपल्याला 7 वेळेस ओवाळायचं आहे। ओवाळल्यानंतर आपल्या संपूर्ण घरातून हे साहित्य तुम्हाला फिरवायचं आहे आणि त्यानंतर आपल्या मुख्य दरवाजाजवळ यायचं आहे। मुख्य दरवाजाजवळ आल्यानंतर तुम्हाला आपल्या मुख्य दरवाजावरनं हे साहित्य 7 वेळेस ओवाळायचं आहे। श्री शिवाय नमस्तुभ्यम किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत राहायचा आणि हे साहित्य 7 वेळेस ओवाळायचं आणि भगवान विष्णूंना आणि भगवान महादेवांना प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनातील जे काही अडचणी, दोष, संकटे, दारिद्र्य आहे तर ते दूर करा। तुमची कृपा या घरावरती राहू द्या। माता लक्ष्मी त्याच घरामध्ये राहते ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते, महादेवांची सेवा केली जाते। त्यामुळे आपल्याला आज घरामध्ये हा जो उपाय आहे तर तो अशा पद्धतीने करायचा आहे। हे साहित्य घरावरून ओवाळायचं आणि घरापासून थोडंसं बाजूला जायचं आणि दक्षिण दिशेला तोंड करून हे साहित्य दक्षिण दिशेला फेकायचं आहे।
आणि हा उपाय करत असताना कोणासोबतही बोलायचं नाही, कोणाला काहीही सांगायचं नाही. सरळ त्यानंतर आपलं घरी यायचं. घरी आल्यानंतर आपले हातपाय स्वच्छ धुवायचे, त्यानंतर घरात प्रवेश करायचा आणि आपल्या घरातील दिवाबत्ती वगैरे जी असेल ती करायची. हा उपाय तुम्ही सकाळी, दिवसभरात किंवा रात्री तुम्हाला ज्या वेळेत टाईम असेल त्या वेळेमध्ये तुम्ही करू शकता. शक्यतो करून ज्यावेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये प्रवेश करते म्हणजे संध्याकाळचा जो टाईम असतो, प्रदोष काळ हा महादेवांना अतिशय प्रिय आहे. तर त्यामुळे प्रदोष काळामध्ये जरी हा उपाय तुम्ही केला तरीही त्याचे अगदी चांगले असे फायदे हे तुम्हाला बघायला मिळेल. तर अगदी साधा आणि सोपा उपाय नक्की करा आणि रोज जर जमलं तुम्हाला तर रोज पण करू शकता. प्रत्येक श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी तुम्ही करू शकता. तर नक्की करा, नक्कीच तुम्हाला याचे फायदे बघायला मिळतील. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.